जय जय रघुवीरा समर्थ श्रीमत दासबोध दशक 19 शिकवण नाम समास तिसरा करंट लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ सुचित करुणी अंतकरण ऐका करंट लक्षण हे त्यागिता सदैव लक्षण अंगी बाणे श्रीराम समर्थ श्री समर्थांनी दशक 19 समर्थ आता श्रीमद दासबोधाचा शेवट करत आहेत. म्हणजे 19वा दशक चालू आहे. आता एकच दशक राहिलेला आहे. 20वा दशक आणि 19व्या दशकामधील तिसरा समास चालू आहे. त्याचं नाव समर्थाने दिलेलं आहे करंट लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ सुचित करुणी अंतकरण ऐका करंट लक्षण हे त्यागिता सदैव लक्षण अंगी बाणे. मग समर्थ म्हणतात आहे सुचित करुणी अंतकरण एकाग्र करून आता काय करा, करंट लक्षण जी दिलेली आहे, जी सद्गुरूंनी आपल्याला करंट लक्षण सांगितलेली आहेत, समर्थांनी करंट लक्षण सांगितलेली आहेत ते आता ऐका. कारण करंट लक्षण कोणती आहेत ती आपल्याला समजल्याशिवाय आपल्यामध्ये करंटपणा जो आहे तो दूर होणार नाही. आणि करंटपणाची लक्षणं समर्थांनी इथे दिलेली आहेत. कारण करंटपण जर आपण त्याग केला, करंट लक्षणाचा जर त्याग केला तर आपल्याला सदैव लक्षण आपल्या अंगी बांधतं. म्हणून समर्थ म्हणतात सुचित करुणी अंतःकरणाला सुचित करा. कारण अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय, अंतःकरण जागृत झाल्याशिवाय जे काही उत्तमाचे विचार आहेत, जे सद्गुरूंचे विचार आहेत, जे समर्थांचे उत्तमाचे विचार आहेत ते आपल्या आतमध्ये परेमध्ये ते प्रवेश करणार नाहीत. म्हणून पहिल्यांदा अंतःकरण त्याला जाग करा. अंतःकरण एकदा का जाग झालं, सुचित करा, सुचितबोध करा त्याला. आणि काय करा, ऐका करंट लक्षण, करंटाची लक्षणं ऐका ज्याच्यामुळे आपला जो काही ऱ्हास होत आहे किंवा आपली अधोगती होत आहे ही कशामुळे होत आहे, कारण करंट लक्षणं आपल्यामध्ये भरपूर भरलेली आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आपले गुण वाटती म्हणजे आपले अवगुण वाटतची गुण म्हणजे आपले अवगुण, आपल्याला गुण वाटतात परंतु ते गुण आहेत का, नाही, आपले अवगुण आहेत ते आपल्याला दूर करायचे आहेत. अवगुण जर दूर केलं तर त्या सद्गुरूचं दर्शन, आपल्या समर्थांचं दर्शन आपल्याला होऊ शकतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की करंट लक्षणं कोणती आहेत ती तुम्ही एकाग्र चित्ताने ऐकून घ्या. अंतःकरण एकाग्र करून ऐकून घ्या. का ऐकून घ्या, कारण करंट लक्षणाचा तर त्याग केला तरच आपल्याला सदैव लक्षण आपल्या काय होतं, अंगी बांधतं. मग समर्थांनी दशक 18 बहुजिनसी त्याच्यामध्ये समास 5वा करंट परीक्षा निरूपण नाम दिलेलं होतं. आणि मग समर्थ म्हणतात आहे की आता करंट म्हणजे नेमकं काय आहे, करंटपणा म्हणजे काय आहे. मग समर्थ म्हणतात आहे करंटपणा म्हणजे काय आहे, म्हणजे समर्थांना आवडणारे शब्द आहेत ते आळस हा समर्थांना अजिबात आवडत नाही. मग समर्थ म्हणतात आहे की दुसरा आहे मूर्खपणा आणि तिसरा आहे दुच्छितपणा. म्हणजे पहिला समर्थांना समर्थांना आवडणारे म्हणजे कोणते, तर साक्षेप, सावधानता, विवेक हे सगळं आपण श्रीमद दासबोधातून आपण श्रवण केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या सद्गुरुरायांना, आपल्या समर्थांना काय काय गुण आवडतात ते आपल्याला सगळं माहीत आहे. मग कोणते आवडत नाही, तर आळस, मूर्खपणा आणि दुच्छितपणा ते नेमकेच आपल्याला आवडतात. पण या तिघांच्याही विरजेला समर्थांनी करंटपणा असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो कसा आहे, करंट म्हणजे कसं, करंट म्हणजे जो आळशी आहे, जो मूर्ख आहे आणि जे करतो तो दुच्छितपणे करतो. म्हणजे काय करतो तर दुर्लक्ष करतो, करायचं म्हणून करतो, एखादं काम पूर्ण करायचं आहे म्हणून ते केलं जातो, मनापासून तो करत नाही, मूर्ख आहे आणि जे करतो ते दुच्छितपणा करतो, दुर्लक्ष करतो. म्हणून या तिघांच्याही संगमाला समर्थांनी करंट असं म्हटलेलं आहे. मग समर्थ म्हणतात करंट म्हणजे अजून काय, मग समर्थांनी म्हटलंय करंट म्हणजे काय, तर अनुकूलता असून देखील जर त्याचा राग घेत नाही त्याला समर्थ करंट म्हणतात. म्हणजे खरंच आहे मनुष्य देह प्राप्त झाला याचा अर्थ काय झाला हो, मनुष्य देह आम्हाला मिळालेला आहे, आम्हाला लॉटरी लागलेली आहे. कारण 84 लक्ष जीवयोनी या चक्रामध्ये फिरून नंतर मनुष्य जन्म आपल्याला मिळतो आणि हा मनुष्य जन्म साधा सुद्धा आपल्याला मिळत नाही. त्याच्यासाठी किती कठोर परिश्रम करावे लागतात. मग एकदा का जन्म झाला
मग आपल्याला मरणम पुनरपी जननम पुनरपी मरणम आपल्याला नको आहे. पुन्हा पुन्हा त्या जाळ्यामध्ये, त्या चक्रामध्ये आपल्याला अडकायचं आहे का? नाही. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा अडकायचं नाही. एकदा का याच्यामध्ये आपण आलेलो आहे तर या जन्माचा आपल्याला सार्थक करायचा आहे. कारण तो दुर्मिळ आहे, तो सहज मिळत नाही. त्याच्यासाठी भरपूर उपाय करावे लागतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे की समर्थाने म्हटले मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणजे ही लॉटरी लागलेली आहे. समर्थाने जसं गाडी घेतलेली आहे आणि गाडीचं चाक आपल्या हातात आहे. आता गाडी कुठल्या दिशेने वळवावी, गाडी कुठे न्यावी आणि गाडी कुठल्या रस्त्याने न्यावी हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे मनुष्य देह सद्गुरुरायांनी आपल्या समर्थांनी आपल्याला दिलेला आहे. मग हा मनुष्य देह मिळाल्यानंतर मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, मला कुठपर्यंत जायचं आहे, मला परमार्थाला लागायचं आहे, आध्यात्मिक व्हायचं आहे आणि मला या सगळ्या संसाराच्या कचाट्यातून उत्तमरित्या बाहेर यायचं आहे. द्वैत आणि अद्वैत दोन्हीही सांभाळायचं आहे. परंतु द्वैतात असताना म्हणजे समर्थ म्हणतात आहे की जसं समर्थ म्हणतात आहे की जे आपण दान करतो ते उजव्या हाताचं डाव्या हाताला कळता कामा नाही. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की तुम्हाला जो मिळालेला मनुष्य देह आहे त्यामध्ये संसार रूपी तुमचा जन्म झालेला आहे संसारामध्ये. मग ते करत असताना आपण सतत नामस्मरण, सतत अखंड नामस्मरण, आपण सावधानता असली पाहिजे. आपल्याकडे अखंड स्मरण असलं पाहिजे. त्या सद्गुरुरायांचं स्मरण आपल्या परेमध्ये असलं पाहिजे. सद्गुरूंचं समर्थांचं स्मरण आपल्याला सतत व्हायला पाहिजे. एखादी ओवी तरी आपण सतत बोलत राहिलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. दिवसातून अर्धा तास तरी आपल्याला त्या भगवंतासाठी देता आला पाहिजे. ज्या भगवंताने, ज्या सद्गुरूंनी, ज्या समर्थांनी माझ्या एवढं सारं ऐश्वर्य मला दिलेलं आहे, एवढी सगळी धन धान्य संपत्ती, सगळं संतती, सगळं योग्य उत्तम आणि काय उत्तमाचंच उत्तम दिलेलं आहे, आपल्या चरणापाशीचं दिलेलं आहे. सद्गुरूंनी मला, समर्थांनी माझ्यावर एवढी मोठी कृपा केलेली आहे. त्यांचं सतत नामस्मरण, हे सद्गुरुराया तुमचं नामस्मरण माझ्याकडून करून घ्या आणि अखंड श्री सेवा निष्काम दास्य भक्ती करावी. हे शेवटच्या क्षणापर्यंत, अखेरच्या श्वासापर्यंत माझं निवेदन आहे. असं आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे. ज्याने आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला एखाद्याने छोटीशी वस्तू दिली किंवा छोटीशी एखादी मदत केली तर आपण सहज त्याला थँक्यू म्हणतो. परंतु समर्था, हे सद्गुरुराया, या समर्थांनी, आपल्या या परमेश्वराने, आपल्या या बापाने एवढं सगळं ऐश्वर्य आपल्याला दिलेलं आहे, एवढं सगळं उत्तमाचं दिलेलं आहे. हे सगळं वैभव जे आहे ते माझ्या नशिबात नसून सुद्धा माझ्या सद्गुरूंनी मला दिलेलं आहे. म्हणजे जे नशिबात नाही ते सुद्धा मिळण्याची, म्हणजे माणसाने आध्यात्मिक ओढ माणसाला असली पाहिजे भगवंताची. तुम्हाला जो भगवंत आवडेल त्याची पूजा आपल्याला करता आली पाहिजे. ज्याचा त्याचा भगवंताचा भाव निराळा आहे. भाव एकच आहे, भक्ती कशी आहे वेगवेगळी आहे. मग समर्थ म्हणतात आहे त्या भक्तीमध्ये आपल्याला तल्लीन होता आलं पाहिजे. त्या समर्थांचं, त्या सद्गुरुरायांचं आपल्याला काय करायचे, ऋण व्यक्त करायचे आहेत. कारण एवढं सगळं उत्तमाचं दिलेलं आहे. आपल्यापेक्षा गरीब लोक आहेत किंवा आपल्यापेक्षा जी सर्वसामान्य लोक आहेत, आपल्याकडे सद्गुरूंनी भरपूर दिलेलं आहे. आपल्याला वाटतं दुसऱ्याचं बघून आपल्याला वाटतं की मला काहीच दिलं नाही, त्यांना एवढं भेटलं, त्यांना तेवढं दिलं. परंतु आपण आपल्या खालच्या लोकांना बघितलं पाहिजे, त्यांच्याकडून बघून आपण शिकलं पाहिजे. त्यांच्याकडे काहीच नसताना हसत खेळत आनंदी राहतायत. मग हे सद्गुरुराया, मला समर्थांनी माझ्या एवढं दिलेलं आहे, मग मी का उदास राहायचं? दररोज नेहमी आपण त्यांचे उपकार, म्हणजे आपण ऋणी असलो पाहिजे. म्हणून समर्थांना आपल्याला वेळ देता आला पाहिजे, आपल्याला भगवत भक्ती करता आली पाहिजे. कारण भगवत भक्तीशिवाय काहीही पर्याय नाही. मनुष्य जन्माला येऊन जर भगवंताची भक्ती केली नसेल तर त्या जीवनाला, त्या आयुष्याला काहीच मजा नाही. म्हणजे आला आणि वाहतची गेला. मग तसं नको व्हायला. मग समर्थ म्हणतात आहे की आपल्याला कोणाचं स्मरण करायचं आहे, कोण भगवान शंकरांचं करतं, कोण गणेशाचं करतं, कोण दत्तांचं करतं, श्री दत्तांचं करतं, कोण ज्याला जसं पटेल, जसं वाटेल, ज्याला ज्याची भक्ती आहे, ज्या देवाची भक्ती आवडते त्याने त्या देवाची भक्ती करावी. मात्र भक्ती ही करावी.
म्हणून समर्थ म्हणतात आहे की मनुष्य देह प्राप्त झाला याचा अर्थ काय आहे हो, आपल्याला संधी मिळालेली आहे. आणि एवढी संधी मिळाली असताना सुद्धा तो भगवंताचं नाम घेत नाही. घेतो का नाही? एवढं सगळं संपन्न मी केलं आहे, मी सगळं उभं केलं आहे, हे काहीच नव्हतं, मी सगळं शिकलो, मी हे केलं, मी नोकरी केली, मी घर घेतलं, मी असं केलं, मी तसं केलं, अमुक केलं तमुक केलं, एवढी प्रॉपर्टी घेतली कोणाच्या जीवावर? हे सद्गुरू राया हे कोणाच्या जीवावर आहे हे कळलं पाहिजे. नुसता आपला मीपणा, गर्व, अहंकार, ताठा इथे काही कामाचा नाही. मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता हे जे काही 8 विषय आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मुळी झडकायचं नाही. ज्यांना द्यायचं होतं त्याने दिलेलं आहे. आपण परिश्रम करणं, आपण प्रयत्न करणं, आपण मेहनत करणं हे फक्त आपल्या हातात आहे. म्हणून सद्गुरू, म्हणून हे समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी सांगितलेलं आहे की भगवंताचं जर तुम्ही नाम घेत नसाल, हा मनुष्य देह जो तुम्हाला मिळालेला आहे तो मिळाला असताना तुम्ही जर भगवंताचं नाव घेत नसाल तर तुमचा या जन्माचा काहीच उपयोग नाही. हे करंटपणाचं लक्षण आहे. मग ते जनावरं घेतात का भगवंताचं नाम? नाही. मग मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. चिमणी आहे, गाय आहे, नंतर वाघ आहे, सिंह आहे, माकड आहे, किती सारे प्राणी पक्षी सगळं काही आहे, वनस्पती आहेत. मग या सगळ्यांना भगवंताचं स्मरण घेतात का? त्यांना वाचा आहे का? नाही. मग ही वाचा कोणाला दिलेली आहे? आजूबाजूला बघा म्हणजे समजेल की आपल्याला काय ऐश्वर्य या सद्गुरुरायांनी, माझ्या देवानी, माझ्या समर्थांनी मला दिलेलं आहे. ज्याला त्याला कळलं पाहिजे. दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, दुसऱ्याला हसण्यापेक्षा आपण कुठपर्यंत आलेलो आहे, आपल्याला कुठपर्यंत समजलेला आहे. हा मनुष्य देह जो 100 वर्षांचा आहे, आजकाल मनुष्य 100 वर्ष जगणं म्हणजे अवघड आहे. 60, 70, 80 पर्यंतच माणूस जातो. म्हणजे ही 100 वर्ष जी मिळालेली आहेत किंवा 80 जी वर्ष आहे, 70 वर्ष आहेत, मग ती अशीच घालवायची का? मग या आयुष्यामध्ये आपली गेली ती गेली, जी आहे त्याचं सोनं करा ना. मग जी गेली आहे त्याला रडत बसण्यापेक्षा येणार आहे त्याचं स्वागत करा. म्हणून समर्थ म्हणतात आहे जर संधी मिळाली असताना सुद्धा जर भगवंताचं नाम घेत नसाल तर ते काय आहे? करंटपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे पापाकरिता दरिद्र प्राप्त, दरिद्रे होय पाप संचित, ऐसेची होत जात क्षणाक्षणा. म्हणजे पूर्वजन्मीच्या पापामुळे काय होतं आपल्याला? आता आपण एखादी मुलगी श्रीमंताच्या घरी जन्माला येते आणि एखादी एकदम गरीब ज्याच्याकडे काहीच नाही तिथे जन्माला येते. मग समर्थ म्हणतात हे तिच्या पहिल्या जन्माचे भोग आहे किंवा पूर्वजन्मीच्या पापामुळे तिला दरिद्र प्राप्त झाले आहे. मग पापामुळे काय होतं आहे? दरिद्र प्राप्त होतं आहे. मग दारिद्र्यामुळे आणखी काय होतं? तर पापच होतं. मग असं हे काय होतं आहे? क्षणोक्षणी होत आहे. प्रत्येक क्षणाला तुम्ही जो विचार करताय तो तिथे लिहिला गेला आहे. चांगला विचार केला तर उत्तमच आहे. म्हणजे आपण सुख प्राप्त करू शकतो, पुण्य प्राप्त करू शकतो. जर आपला विचार घाणेरडा असेल तर ते त्याच्यामध्ये काय होईल? पापामध्ये त्याचा समावेश होईल. मग समर्थ म्हणतात आहे की म्हटलंय समर्थाने म्हणजे ज्या जगामध्ये जे लोक आपल्या स्वतःमध्ये बदल घडवत नाही त्या लोकांचा कधीच उद्धार होत नाही, त्यांचा विकास कधीच होत नाही. आणि म्हणून समर्थांनी 18व्या दशकामध्ये दिलेलं होतं धान्य उदंड मोजिले परित्या मापे नाही भक्षिले, विवरल्या विन तैसे झाले प्राणी मात्रांसी. मग समर्थांनी सांगितलेलं होतं, तिथे उदाहरण देऊन सांगितलेलं होतं. पाठ धान्य उदंड मोजिले. काय केलं? समर्थ म्हणतात धान्य मोजायचं असेल तर धान्य मोजण्यासाठी एक माप वापरतात. मग त्या मापाच्या सहाय्याने मोजता येतं. मग हजारो किलो मोजून टाका. पण समर्थ म्हणतात तरी सुद्धा ते जे माप आहे त्या धान्यातला एक कण सुद्धा स्वीकारत नाही. स्वीकारतं का? आता एवढं मी हजारो किलो किंवा भरपूर मी धान्य हे मोजलेलं आहे, परंतु ते काय करतं? ते माप म्हणतं का मला 1 शेर द्या, 2 शेर द्या, 2 पायल्या द्या किंवा 1 किलो द्या, 2 किलो द्या म्हणतं का? नाही. मग त्याने काही स्वीकारलेलं नाही, तो स्वतःकडे काहीच ठेवत नाही. याचा अर्थ समर्थ म्हणतात असा होतो की जे लोक करंट आहेत, आळशी आहेत, ते स्वतःजवळ काही ठेवतात का? ते नुसतं देऊन टाकतात. म्हणून समर्थांनी सांगितलं एखादा सांगणारा असतो तो सांगून देतो, पण जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्याच्या जीवनामध्ये मात्र काय असतं? तर तामे तर तारतम्य नसतं. म्हणून सांगितलंय बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले, आणि बोले का चाले का त्याचे पाहू नये मुक.
मग समर्थांनी काय केलं आहे, बोलण्याला महत्त्व कमी दिलं आहे, आचरणाला जास्त दिलेलं आहे. आपल्या आचरणातून आपल्याला कळणार आहे आपण करंट लक्षणं आपल्याकडे कोणती आहेत आणि उत्तमाची लक्षणं आपल्याकडे कोणती आहेत. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थांनी, या कारणे करंट लक्षणं ऐकोनी त्यागची करणे म्हणजे काही एकबाने सदैव लक्षणं. म्हणून या कारणे करंट लक्षणं ऐकोनी त्यागची करणे, म्हणून समर्थ म्हणतात अभागी माणसाची लक्षणं ऐकून घेऊन, अभागी माणूस म्हणजे करंट माणूस जो आहे, करंटा जो आहे त्याची लक्षणं ऐकून घेऊन त्याचं काय करावा, ऐकोनी त्यागची करणे. ही करंट लक्षणं आपण ऐकलेली आहेत, मग ती करंटच लक्षणं आपण घेऊन बसायचं आहे का, नाही. त्या करंट लक्षणाचा आपल्याला त्याग करता आला पाहिजे. ते करंट लक्षणं आपल्याला दूर करायची आहे, त्यांचा त्याग करता आपल्याला आला पाहिजे. म्हणजे काही एकबाने सदैव लक्षणं, म्हणजे मग भाग्यवान माणसांचे लक्षण थोडंफार आपल्या काय होतं, अंगी बांधते. म्हणजे जे मनुष्य खरंच उत्तमाचे आहेत, ज्यांचे विचार खरंच घेण्यासारखे आहेत, प्रत्येकामध्ये काही ना काही अवगुण असतो आणि काही ना काही चांगले सद्गुणही असतात. ते सद्गुण आपल्याला हेरता आले पाहिजेत. मग समर्थ म्हणतात आहे, या कारणे करंट लक्षणे ऐकोनी त्यागची करणे म्हणजे काही एकबाने सदैव लक्षणं. मग तसं समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की अजून तुझा करंटपणा तो आहे तो सुटलेला नाही, आणि म्हणून तू ऐकून त्याचं काय करायचं आहे, त्याग करायचा आहे, हे ज्याला त्याला कळालं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आपले अवगुण ज्याला कळत नाहीत तो कसा आहे, ज्याला आपले अवगुण काय वाटतात, अवगुण वाटतची गुण, म्हणजे अवगुण त्याला काय वाटतात, अवगुणच त्याला गुण वाटतात आहे. पण तसं नाही. अवगुण म्हणजे काय, अवगुण जाणवेना काही केल्या, अवगुण ज्याला कळत नाही तो खरा करंटा आहे. हे करंटपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात असे करंटे होऊ नका. जसे पाठ करणारे लोक पाठ करतात, देवीच्या अभिषेकाचा पाठ, अनेक गोष्टी पाठ करतात. पाठ करत असताना त्यांना जर तुम्ही शंका विचारली, प्रश्न विचारला, तर त्यांना त्यांचं उत्तर देता येईल की नाही हे शंकाच आहे. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की समर्थ सांगतात आहे की अनुभव महत्त्वाचा आहे. अनुभवाशिवाय आपल्याला सगळं येणार नाही, कारण हे सगळं करणं त्याग करता आली पाहिजे. आणि म्हणून आपण कोणाला बोलताना सुद्धा आपल्या वाणीमधून उत्तमाचेच विचार प्रगटले पाहिजे. जेव्हा आपली परा स्वच्छ होईल ना, तेव्हा ते वाणीवर उत्तमाचे शब्द येणार. जर पराच आपली अस्वच्छ असेल तर वाणीवर उत्तमाचं येणार नाही. म्हणून पहिल्यांदा परेमध्ये आपले चांगले विचार येणं गरजेचं आहे. वाईट विचार येतात आहे ना, मग त्या विचारांना आपल्याला फेटाळता आलं पाहिजे. त्यांना आपल्याला अंतरामध्ये साठवायचं नाही, त्यांना आपल्याला दूर करायचं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला अडकून राहायचं नाही आहे. जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला अडकून राहायचं नाही. मग समर्थ म्हणतात आहे जे आपल्याकडे अवगुण आहेत, जे आपल्याला घ्यायचं नाही, स्वीकारायचं नाही, जे वाईट आहे ते आपल्याला टाकता आलं पाहिजे. आपल्याला हे सगळं करंटाची लक्षणं आपल्याला कळलेली असताना नंतर आपल्याला करंट लक्षण टाकून आपल्याला सदैव लक्षणं घ्यायची आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की या कारणे करंट लक्षणे ऐकोनी त्यागाची करणे म्हणजे काही एकबाने सदैव लक्षणं. करंट लक्षण त्यागलं तरच आपलं जीवन आपल्याला काय होईल, सुखकर होऊन जाईल. म्हणून पुढे समर्थ म्हणतात करंट्यास आळस आवडे, यज्ञ कदापि नावडे, त्याची वासना वावडे, अधर्मी सदा भ्रमिष्ट निदसुरा, उगेची बोले सैरा वैरा, कोणी एकाच्या अंतरा माने चिना. मग समर्थ म्हणतात करंट्यास आळस आवडे, म्हणजे करंट्याला काय आवडतं, तर करंट्याला आळस आवडतो आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे करंट्याला आळस आवडे. मग आजपासून आपल्याला आळस सोडून द्यायचा आहे. आळसाची कामं आपल्याला करायचीच नाही. उठून पटापट कामं आवरून आपल्याला उत्तमाचा अध्यात्माला आपल्याला थोडा वेळ देता आला पाहिजे. भजन म्हणा, कीर्तन म्हणा, ओव्या म्हणा, त्या भगवंताच्या आरत्या म्हणा, कितीतरी काय काय भगवंताचं आहे. मग समर्थ म्हणतात गवळणी म्हणा. एवढं सगळं सद्गुरूंचं, आपल्या समर्थांचं एवढं सगळं श्रीमद दासबोध आहे, भगवद्गीता आहे.
मग रामायण महाभारत आहे, रामायण आहे, मग हे सगळे ज्या ओवी आहेत त्या वाचा, त्याच्यातून आपल्याला कळेल श्रीराम कसे होते, श्रीकृष्ण कसे होते. मग समर्थांनी सांगितले त्यांचं सगळा जीवन परिचय आपल्याला माहीत आहे, परंतु नुसता माहीत असून उपयोग नाही, त्यांच्यातले गुण आपल्याला अंगीकारता आलं पाहिजे, त्यांच्यासारखं आपल्याला वागता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की करंट्याचा आळसा आवडे. करंट्याला काय आवडतं? करंट्या माणसाला आळसच आवडतो. मग यज्ञ कदापि नावडे, त्याची वासना वावडे अधर्मी सदा. मग समर्थ म्हणतात आहे की मग म्हणून अभागी माणसाची लक्षणे ऐकून घेऊन त्यांचा काय करावा? त्याग करावा. म्हणजे मग भाग्यवान माणसाचं लक्षण थोडंफार अंगी बांधतं. म्हणजे अभागी म्हणजे जे करंटे लक्षणं आहेत ते आपल्याला ऐकून त्यांचा त्याग करायचा आहे. आणि जे खरंच भाग्यवान माणसं आहेत, जी खरंच संत साधू हे सगळे जे आहेत ते सगळं आपल्याला दिलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात थोडंफार ते अंगी बांधता आलं पाहिजे. आपल्याला राम नामात आपल्याला दंग होता आलं पाहिजे. आता आषाढी एकादशी येते आहे, पालखी सुरू झालेली आहे आणि किती उत्तमाचा असं वातावरण तयार झालेलं आहे, भक्तिमय वातावरण. पांडुरंगा खूप उत्तमाचं एवढं त्याचं पांडुरंगाचं नामस्मरण चालू आहे. ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. म्हणजे लोक पायी दर्शन करतात आहे, पायी वारीला जातात आहे आणि त्यातून राम नामामध्ये, त्या भगवंताच्या नामामध्ये, विठ्ठलाच्या नामामध्ये एकदम दंग होऊन गेलेली आहेत. आताच पालखी गेल्यामुळे एवढं उत्तमाचं वातावरण झालेलं आहे. आपल्या दारातून पालखी गेली, उत्तम वाटलं, खूप उत्तम वाटलं. मग ती पालखी बघताना त्यातील सद्गुरुरायांची, हे माझ्या सद्गुरूंची म्हणजे सगळ्या संतांची जी पालखी असते किंवा ते संतांचे जे विचार आहेत ते आपल्याला नुसते म्हणायचे नाही, ते आपल्याला अंगामध्ये बांधायचे आहे, आपल्या अंगी बांधता आले पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात या कारणे करंट लक्षणे ऐकोनी त्यागची करणे, म्हणजे काही एक बाणे सदैव लक्षण. करंट्यास आवडे आळस, यज्ञ कदापि नावडे, त्याची वासना वावडे अधर्मेची सदा. मग करंट्या माणसाला काय आवडतो? करंट्या माणसाचं आवडतं लक्षण म्हणजे आळस त्याला खूप आवडतो. त्याला प्रयत्न करणे कधीही आवडत नाही. त्याला आयतं बसून मिळालेलं आयतं आवडतं. त्याला कष्ट करायला आवडत नाही कोणाला? करंट्याला. परंतु ते योग्य नाही. आपल्याला स्वतः कष्ट करून मिळवता आलं पाहिजे. आता जर आपण कमवलं नाही तर कधी कमवणार आहेत? जसं आपण बँक बॅलन्स भरून ठेवतो आहे, भविष्य निधी म्हणजे आपल्याला भविष्याची चिंता लागलेली आहे. मी म्हातारी झाल्यावर किंवा मी म्हातारा झाल्यानंतर किंवा माझं वय झाल्यानंतर मला मुलाबाळांकडे मागता येणार नाही. त्यांचा संसार आहे, त्यांचा प्रपंच आहे. मला माझ्या बायकोचं, माझ्या नवऱ्याचं म्हणजे समर्थाने म्हटलंय की ज्याचं त्याचं त्याला भागवता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो? किती प्रयत्न करतो. जर आपल्याकडे पैसे असले इकडे तिकडे ॲडजस्टमेंट करून हे ते सांभाळून, घरदार, मुलं बाळ, त्यांचं शिक्षण सगळं सांभाळून सुद्धा माणसं सेविंग करतात. कशासाठी? भविष्यासाठी. भविष्याला मला कामाला येईल, माझ्या मुलाला शिकवता येईल, माझ्या मुलीला शिकवता येईल, त्यांची लग्न आहेत, आमचं म्हातारपण आहे. मग याच्यासाठी पै तो काय करत असतो? जमा करत असतो. म्हणजे आपल्या जे काही त्याचं जो काही पगार आहे त्याच्यातला तो सेविंग करत असतो. थोडं वाचवून, थोडं ठेवून, थोड्या आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून, मारून ते सगळं जमा करत असतो. कशासाठी? भविष्यासाठी. माझं म्हातारपण योग्य जावं, मला आजारपणाला पैसा मिळावा, मला कोणाकडेही हात पसरता कामा नाही, म्हणजे हात पसरता येता कामा नाही, एवढी माझी तयारी असावी. मग सद्गुरुराया म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे, हे समर्था एवढं सगळं हे आपल्या भविष्यासाठी चाललेलं आहे. मग तुझ्या भविष्यासाठी, तुझ्या आंतरिक सुखासाठी, तुझ्या अंतर्मनासाठी, तुझ्या त्या पवित्र मनासाठी तू काय काय असं शिल्लक जमा करून ठेवलेलं आहे, काय बँक बॅलन्स ठेवलेला आहेस, हे ज्याचं त्याला कळायला पाहिजे. म्हणजे नंतर म्हातारपणी बसून, नंतर ज्यावेळी दिसत नाही डोळ्यांनी, बसवत नाही कमरेने आणि बोलवत नाही तोंडाने, दात पडतात, दात नसतात, दिसत नाही, मग एवढी सगळी अशी अस्ताव्यस्त अवस्था आपल्या शरीराची होते, त्यावेळी भगवंताचं नाम घ्यावं का?
त्यावेळी मी साठवत बसू का? नाही. जसं मी आता पैशाचा जसं थेंबे थेंबे तळे साचे 10 रुपये 100 रुपये 50 रुपये जमा करून करून मी महिन्याला जी FD काही भरते आहे किंवा जी RD जी मी काढते आहे त्याच्यामध्ये जसा मी पैसा जमा करते आहे तसा मला माझ्या भक्तीचा माझ्या भगवंतासाठीचा वेळ भगवंतासाठी मला थोडा वेळ काढता आला पाहिजे नामस्मरणासाठी. कारण शेवटचा क्षण कोणी बघितलेला नाही. शेवटचा क्षण आनंदाचा व्हावा, सोहळा व्हावा आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुखामध्ये सद्गुरुरायांचं नाम असावं, समर्थांचं नाम कायम आपल्या मुखामध्ये असावं. हे शेवटच्या श्वासापर्यंत आपलं झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला शिल्लक जमवता आली पाहिजे. म्हणजे नुसतं बसून उपयोग नाही, नुसतं पैशांची सगळी जुळवाजुळव करून उपयोग नाही. तर त्याच्यासाठी सद्गुरू हे समर्थ म्हणतात आहे की आपल्याला तीही निधी जमा करता आली पाहिजे. आध्यात्मिक निधी ही आपल्याला म्हणजे अध्यात्मासाठी आपल्याला भगवंतासाठी परलोकात आपल्याला जायचं आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की त्याच्यासाठी आपल्याला काय जमा करायचं आहे तर हे सगळं म्हणजे आपल्याला भगवंताची गीतं गायची आहेत, भजन करायचं आहे, कीर्तन करायचं आहे, त्यानंतर स्मरण करायचं आहे, श्रवण करायचं आहे. मग सगळं करून आपल्याला काय करायचं आहे भगवंतापाशी भगवंताचरणी लीन व्हायचं आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात आहे की या कारणे करंट लक्षणे ऐकोनी त्यागची करणे म्हणजे काही एक बाणे सदैव लक्षण. करंट्यासा आळसा आवडे यज्ञ कदापि नावडे. त्याला प्रयत्न आवडतो का? नाही. आळशी बसून त्याला आळस आवडत असतो, त्यामुळे सगळं बसून मिळावं अशी त्याची अपेक्षा असते. सगळं मला बसून मिळालं पाहिजे, मला त्याला प्रयत्न करायला अजिबात आवडत नाही. म्हणून म्हटलंय करंट्यासा आळस आवडे यज्ञ कदापि नावडे त्याची वासना वावडे अधर्मी सदा. मग समर्थांनी म्हटलं आहे की त्याला प्रयत्न करणं आवडत नाही, पण समर्थ म्हणतात आहे की त्याची वासना सदा अधर्मातच वावरते. मग त्या वासनेला आपल्याला आळा घालता आला पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे जे आपल्याला 8 विषय दिलेले आहे, जे विषय सांगितलेले आहेत, जे विषय आहे त्यांचा आपल्याला गरजेपुरता उपयोग करता आला पाहिजे. बाकी त्यांचा उपयोग करता कामा नाही. म्हणजे गरजेपुरतेच ते आपल्याला वापरता आले पाहिजेत. आणि म्हणून समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे की करंट्यासा आळसा आवडे यज्ञ कदापि नावडे त्याची वासना वावडे अधर्मेची सदा भ्रमिष्ट निदसुरा उगवती विना सदा भ्रमिष्ट निदसुरा उगेची बोले सैरावैराम कोणी एकाच्या अंतरा मानेची ना. मग सदा भ्रमिष्ट निदसुरा. सदा भ्रमिष्ट म्हणजे तो सदा भ्रमिष्ठासारखा आणि जणू काय अर्धवट झोपेत असल्यासारखाच वागतो. म्हणजे त्याच्याकडे भ्रम म्हणजे त्याला वाटतं माझ्याकडे सगळं आहे, मला कधीच कोणाची गरज लागत नाही आणि तो आपल्याच तोऱ्यामध्ये असतो. पण असं आहे का? नाही. प्रत्येकाला प्रत्येकाची गरज आहे. कधी कोणाला कुठली गरज लागेल आपण काहीही सांगू शकत नाही. मला गरज नाही असं कोणीच कधीच म्हणता कामा नये. त्या भगवंताने हा मनुष्य देह दिलेला आहे. इथे कितीतरी चुका होतात आपल्याकडून, मग त्या सुधारण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? सद्गुरूंची चरण, सद्गुरूंची वचनं, सद्गुरू वाक्य आपल्याला अंगीकारायची आहेत. मग तो सदा कसा वागतो? करंटा जो आहे, करंटा दिलेले आहे, करंटाची लक्षणं, करंट म्हणजे काय? तर आळशी, दुच्छितपणा हे सगळं त्याच्याकडे असतं. मग करंट जो आहे त्याची लक्षणं दिलेली आहे. मग जो हा करंट आहे तो सदा कसा असतो? म्हणजे नेहमीच तो भ्रमिष्ठासारखा आणि जणू काय समर्थ म्हणतात उगेती विन समर्थ सदा भ्रमिष्ठ निदसुरा उगेची बोले सैरा वैरा कोणी एकाच्या अंतरा मानेची ना. म्हणजे तो सदा झोपेतच असल्यासारखा वागतो. उगाचच कोणाच्याही म्हणजे कोणाबद्दलही काहीही बोलत बसतो, त्याचे कुणाशीच पटत नाही. त्याची वासना वावडे अधर्मेची सदा. मग कोणी एकाच्या अंतरा मानेची ना म्हणजे कोणाशीच त्याचं पटत नाही. सगळ्यांशी तो कसा असतो? वाकडा असतो. त्याचं कोणाशीच नीट पटत नाही, कारण मुळात त्याचं लक्षणच कसं आहे? तो कसा आहे? करंट आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे लेहो नेने वाचू नेने सवदा सूत घेऊ नेने हिशोब कितेब
राखून येणे धारणा नाही. हरवी सांडी पाडी फोडी विसरे चुके नाना खोडी भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही. मग समर्थ म्हणतात लिहू नये वाचू नये, त्याला लिहिताही येत नाही आणि वाचताही येत नाही. सौदा सूत घेऊ नये, बाजार हाट त्याला करता येत नाही. आणि हिशेब कितेब राखू नये, हिशोब जमा करता त्याला लिहिता येत नाही. धारणा नाही, त्याचप्रमाणे त्याच्या लक्षात काही राहत नाही. म्हणजे काय आहे, ही सगळी करंटाची लक्षणं सद्गुरूंनी दिलेली आहे. मग ही लक्षणं आपल्याला सगळी काय करायची आहे, दूर करायची आहेत, ही बाजूला करायची आहेत. आणि आपल्याला उत्तमाचं जीवन जगायचं असेल तर संत वचनं आपल्याला अंगीकारली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्याचप्रमाणे करंटा जो आहे त्याच्या लक्षात तर काही राहतच नाही किंवा कुठल्याही गोष्टीवर तो मन एकाग्र करू शकत नाही, कारण तो सदा भरकटलेला असतो, भ्रमिष्ट ना. तो कसा असतो, भ्रमिष्ट. मग भ्रमिष्ट असल्यामुळे त्याचं लक्ष कुठे लागत नाही, त्याच्या लक्षातही काय राहत नाही, कुठल्या गोष्टीवर तो मन एकाग्र करत नाही. तो सैरभैर असतो, इथे जाऊ का तिथे जाऊ. मग त्याचं लक्षही लागत नाही, कामामध्येही नाही आणि कुठेच नाही. आणि म्हणून समर्थाने पुढे म्हटलं आहे हरवी सांडी पाडी फोडी. हरवी म्हणजे हरवतो, कधी काही तो हरवतो वस्तू एखादी. सांडतो, सांडी पाडी पाडतो, फोडी फोडतो. आणि समर्थ म्हणतात विसरे चुके नाना खोडी. मग समर्थ म्हणतात तो विसरतो, नाना प्रकारच्या तो चुका करतो आणि अशा नाना खोडी त्याच्या अंगी असतात. त्याला भल्या माणसाच्या संगतीची आवड कधीही नसते, कारण त्याला खोड्या काढायची सवय असते. तो वेगळ्याच विश्वात रमलेला असतो. पण असं करून चालणार नाही, कारण आपल्या संतांची संगती आपल्याला धरायची आहे, संत वचना आपल्याला अंगीकारायची आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे हरवी सांडी पाडी फोडी विसरे चुके नाना खोडी भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही. चाट गडी मिळविले कुकर्मी मित्र केले खटनट एक वटिले चोरटे पापी. मग आता दिले समर्थाने की हरवी सांडी फोडी म्हणजे तू हरवतो, सांडतो, पाडतो, फोडतो, विसरतो, नाना चुका करतो. आणि खोडी आहे त्याच्या काय असतात, हे नाना चुका काय असतात, त्याच्या अंगी असतात. त्याला भल्या माणसाच्या संगतीची आवड नसते अजिबात. तो भल्या माणसांबरोबर जायला बघत नाही, कारण का तर आपलं पितळ उघडं पडेल. मग भल्या माणसांसोबत राहण्यासाठी आपल्यामध्ये पहिले उत्तमाचे गुण असले पाहिजेत. हळूहळू त्या गुणांचा जर वाईट गुण असतील ते हळूहळू निचरा होऊन जातो. मग संगतीच जर आपल्याला चांगली मिळाली नाही, म्हणजे सदा संगती सज्जनाची धरावी, संगती महत्त्वाची आहे. आता जे कॉलेजची मुलं आहेत, जी शाळेतली मुलं आहेत किंवा कॉलेजची मुलं आहेत, त्यांना जर मित्र जसा असेल ना तसा तो असतो, तसा तो घडतो. जर एखादा मित्र चांगला असेल तर त्याची नक्कीच प्रगती होते आणि तो त्याच्याकडूनही वेगवेगळ्या गोष्टी शिकतो. परंतु एखादा मुलगा, दोन मुलांपैकी एखादा जर वाईट असेल त्याच्या संगती आणि एखादा चांगला असेल तर वाईट मुलाच्या संगतीसोबत राहून 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 त्यालाही वाईट सवयी लागतात, कारण हा संगतीचा परिणाम आहे. वाईट गुण त्याच्यावर जास्त प्रभाव करतात. आणि म्हणून मग समर्थाने इथे म्हटलेलं आहे, सद्गुरू म्हणतात आहे की सदा भ्रमिष्ट सुद्धा उगेती अवघे सैरा वैरा कोणी एकाच्या अंतरा माने चिना लेहोन येणे वाचून येणे सवदा सूत घेऊन येणे हिशेब किते बराखून येणे धरता नाही धारणा नाही. मग त्याला लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, बाजारातही काय कळत नाही, हिशोब जमा खर्च लिहिता येत नाही, त्याचप्रमाणे त्याच्या लक्षातही काही राहत नाही किंवा कुठल्याही गोष्टीवर तो मन एकाग्र करू शकत नाही. म्हणजे इथे एक काम करतोय तिथे एक काम करणार, तिथं झालं की ते अर्धवट ठेवणार आणि हे मला जमत नाही आणि मग ते दुसरं करायला जाणार. म्हणजे त्याची एकाग्रता आहे का नाही. आणि म्हणून समर्थाने पुढे म्हटलेलं आहे की चाट गडी मिळविले चाट गडी मिळविले. मग समर्थाने म्हटलेलं आहे की समर्थ आता सांगतात आहे की सदैव करंट लक्षणानंतर समर्थाने सदैव लक्षण सांगितलेले आहे, कारण विवेक सांडावे संपूर्ण
विवेक ज्यावेळी सांडावा लागतो त्यावेळी काय होतं, सदैव लक्षण आपल्या अंगी बांधतं. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे पुढे, सद्गुरू म्हणतात आहे की त्याच्या म्हणजे जी समर्थांनी सांगितली, चाटगडी मिळविले कुकर्मी मित्र केले, खटनटा एकवटले चोरटे पापी. मग तो कुकर्मी चावट लोक गोळा करतो, म्हणजे घाणेरड्या लोकांशी तो संगती धरतो. मग हळूहळू त्याची संगत म्हणजे एकाच्या सहवासात राहिल्यानंतर तो तसाही वागू लागतो. मग त्यांच्याशीच मैत्री करतो आणि दुष्ट आणि नष्ट असे चोरटे आणि पापी लोक एकत्र जमतात. मग त्यांची जोडी जमते. आणि म्हणून पुढे म्हटलंय, जासी दासी कळकटा स्वये सदाचा चोरटा, परघातकी धाटा मोठा वाटा पाडी. मग समर्थ म्हणतात आहे की ज्याचे त्याच्याशी भांडणारा असतो, तो कसा असतो, ज्याचे त्याच्याशी भांडणारा असतो, स्वतः सदा चोऱ्या करतो आणि धष्टपुष्ट दांडगा असून लोकांचा घात करणारा व वाट मार्या असतो. आणि म्हणून समर्थांनी म्हटले, बघा किती फसवतो करंटा माणूस. जसं काय म्हणजे मी चांगला आहे, माझ्यामध्ये सद्गुण आहेत, माझ्यामध्ये चांगले गुण आहेत असं तू दाखवतो, परंतु त्याच्यामध्ये काय असतात, हे सगळे वाईट गुण त्याच्यामध्ये भरलेले आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी, दीर्घ सूचना सुचेची ना, न्यायनीती हे रुचेना, पर अभिलाषी वासना निरंतर. मग तो कसा असतो, ज्याच्या त्याच्याशी भांडणारा आहे, जो मिळेल त्याच्याशी भांडत जातो, म्हणजे त्याचं कोणाशी नीट पडतच नाही. आणि तो काय होतो, त्याच्यामुळे तो भांडत जातो, सगळ्यांशी भांडत राहतो. आणि म्हणून स्वतःला सदा म्हणजे स्वतः सदा चोऱ्या करतो आणि धष्टपुष्ट दांडगा असून लोकांचा घात करणारा व वाट मार्या हा असतो. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, आळसे शरीरा पाळिले परंतु पोटे विना गेले, सुडके मिळेनासे झाले पांगराया. मग करंट्या माणसाला दूरदृष्टी असते, न्याय नीती त्याला काय होते, रुजतच नाही, न्याय नीती त्याच्याजवळ रुजतच नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, दुसऱ्याचे लुबाडण्याची वासना निरंतर त्याच्या ठिकाणी असते. तो प्रथम म्हणजे समर्थ म्हणतात आहे पुढे की पवित्र आळसे शरीर पाळी, अखंड कुंसी कांडोळी, निद्रेचे पाडी सुकाळी आपणासी. मग आता समर्थांनी म्हटलेलं आहे की करंट्या माणसाला काय असते, दूरदृष्टी. करंट्या माणसाला असते का, नाही, करंट्या माणसाला दूरदृष्टी नसते. म्हणून लिहिले, दीर्घ सूचना सुचेची ना. मग तो करंटा असला असता का, दीर्घ सूचना असली असती तर नाही. तो करंटा कसा असणार, करंट असू शकत नाही. मग करंट आहे म्हणजे त्याला दीर्घ सूचना काय होते आहे, दीर्घ सूचना सुचेची ना, दीर्घ सूचना त्याला सुचत नाही. दीर्घ सूचना म्हणजे समर्थ म्हणतात आहे की न्यायनीती याच्यात त्याला काही कळतच नाही आणि त्याला दूरदृष्टी नसते. न्यायनीती हे रुचेना, पर अभिलाषी वासना निरंतर, म्हणजे दुसऱ्याला लुबाडण्याची वासना निरंतर त्याच्या ठिकाणी असते. बघा, काही माणसं आपल्याला दिसतात एक नंबर लुबाडणारी असतात, आपण त्याच्यामध्ये फसतो. प्रत्येक गोष्ट आता मार्केटमध्ये एवढी फसवी चालते की रस्त्यावर एखादे बसले आहेत किंवा एखादी गोष्ट आपण आणतो की ती चांगली आहे असं सांगतात, परंतु आणल्यानंतर कळतं की ह्याच्यामध्ये भेसळ आहे किंवा ही बिघडलेली आहे, याचं आता काय होऊ शकत नाही. म्हणजे चालता बोलता फसवतात. म्हणजे ही लोक कशी असतात, या करंट्या माणसाला कधी दूरदृष्टी नसते, न्याय नीती त्यांना रुचत नाही, ते न्यायाने नीतीने कधीच वागत नाही. त्यांच्यापाशी न्याय नीती हा काहीच नसतं, नुसतं दुसऱ्यांना लुबाडायचं, खोटं बोलायचं, आळशीपणा करायचं आहे त्यांच्यामध्ये भरलेलं असतं. मग तसं आपण असता कामा नये. दुसऱ्याला लुबाडण्याची वासना निरंतर त्यांच्या ठिकाणी असते. आणि म्हणून म्हटलंय समर्थांनी की न्यायनीती हे रुचेना, पर अभिलाषी वासना निरंतर. आळसे शरीर पाळिले परंतु पोटे विना गेले, सुडके मिळेनासे झाले पांगराया. म्हणजे करंट्या माणसाला दूरदृष्टी नसते. मग करंटा कसा असतो, तर पहिला तो आळशी असतो, आळसाने शरीर पाळतो, पण पुढे त्याला काय होतं,
व्यवस्थित अन्न मिळत नाही आणि पांघरायला सुडके फाटके तुडके वस्त्रही त्याला मिळत नाही, अशी त्याची अवस्था होते. कारण तो पहिल्यांदाच करंट असल्यामुळे, तो आळशी असल्यामुळे त्याच्याकडे काहीच नसतं, तो काहीच जमा करून ठेवत नाही किंवा आपली पुढची तरतूद तो करून ठेवत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, नंतर तो फसतो आणि त्याच्याकडे काहीच राहत नाही. आणि म्हणून तो त्याच्याशी भांडणारा असतो, स्वतः चोऱ्या करतो, मग तो काय करतो, वाटमारे करतो, मग लोकांचा घात करतो आणि मग त्याच्यामुळे त्याच्याकडे मेन म्हणजे दूरदृष्टी नसते, त्याच्यामुळे ह्या सगळ्यात तो अडकतो. आणि प्रथम पहिलं तो आळसाने शरीर पाळतो, म्हणून म्हटलंय आळसे शरीर पाळी अखंड कुसी कांडोळी. पुढे त्याला खायला अन्नही मिळत नाही, म्हणजे पांघरायलाही त्याला काही मिळत नाही, सुडके मिळेनासे झाले पांघराया. आळसे शरीर पाळी अखंड कुंसी कांडोळी निद्रेचे पाडी सुकाळी आपणासी. म्हणजे तुटके वस्त्रही त्याला मिळत नाही, अशी त्याची स्थिती होते. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की निद्रेचे पाडी सुकाळी आपणासी, म्हणजे असा आळसाने शरीर पोसणारा करंट माणूस, असा आळसाने म्हणजे आळस त्याच्या अंगी ओतप्रोत भरलेला आहे, तो शरीर पोसणारा करंटा माणूस जो आहे तो अखंड कुशी खाजवत बसतो किंवा आपल्याला खुशाल निद्रेच्या स्वाधीन करतो. म्हणजे तो झोपून घेतो, त्याला काहीही पडलेलं नसतं, तो बिंदास्त आपलं काम असं हे अर्धवट काम करायचं आणि झोपून जायचं. म्हणजे त्याला दीर्घ सूचनेचं तर तो काहीच नसतो, आधी सगळं काहीच रेडी करून ठेवत नाही. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे जनासी मित्री करीना कठीण शब्द बोले नाना मूर्खपणे आवरेना कोणी एकासी. म्हणजे तो मैत्री करतच नाही, एकटाच राहतो, कारण त्यांना दुसऱ्यांचे गुण आवडत नाही, दुसरे चांगले सांगितलेलं त्याला पटत नाही, मग त्याची मैत्री काही होत नाही. ज्याला त्याला तो काय करतो, नाना प्रवचन देश बसतो किंवा नाना तो काय करतो, कठीण शब्द बोलतो, म्हणजे एखाद्याला मनाला लागेल असं कठीण बोलतो आणि त्याच्यामुळे काय होतं, दुसऱ्याचं मन दुखतं, त्याच्या अंतःकरणाला वेदना होतात. आणि म्हणून म्हटलंय जनासी मित्री करीना कठीण शब्द बोले नाना मूर्खपणे आवरेना कोणी एकासी. मग स्वतःच्या मूर्खपणामुळे तो कोणाचंही काहीच ऐकत नाही. आणि म्हणून म्हटलंय जनासी मित्री करणा शब्द बोलेना ना मूर्खपणा आवरेना कोणी एकासी. मग तो असं केल्यामुळे त्याचं ते मूर्खपण म्हणजे तो वेडेवाकडे शब्द बोलल्यामुळे, त्यांना टॉर्चर केल्यामुळे तो म्हणजे मूर्खपणे तो आवरत नाही, कारण त्याच्यामध्ये मूर्खपणा भरलेला आहे. कोणी एकासी पवित्र लोकांमध्ये भिडावे ओंगळामध्ये निशंक धावे सदा मनापासून भावे जननिंद्य क्रिया. मग पवित्र लोकांमध्ये भिडावे. मग समर्थ म्हणतात आहे की पवित्र लोक जे आहे त्यांना जायला म्हणजे त्याला भीड संकोच असं वाटतं, मग आंगळ लोकांकडे तो निशंकपणे धाव घेतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात ज्या निंद्य मानल्या जातात माणसाला त्या गोष्टी करायलाच मनापासून त्याला आवडतं, कोणाला, करंटाला. मग ज्याला निंद्य म्हटलं जातं त्याच गोष्टी त्याला नेमक्या आवडतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे पुढे पवित्र लोकांमध्ये भिडावे ओघळामध्ये निशंक धावे सदा मनापासून धावे जननिंद्य क्रिया. तेथे कैचा परोपकार केला बहुतांचा संहार पापी अनर्थी अपस्मार सर्व अबद्धी. मग समर्थ म्हणतात जगे तैसे कैचा परोपकार केला बहुतांचा संहार. मग अशा माणसांकडून परोपकार कसा घडणार, अनेकांचा संसार केला असतो, तो पापी अनर्थ घडून आणणारा पिशाच वस्तू वागणारा सर्व दृष्टीने तो असंबंध असतो. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे तेथे कैचा परोपकार केला बहुतांचा संहार पापी अनर्थी अपस्मार सर्व अबद्धी. मग समर्थ म्हणतात आहे तेथे कैचा परोपकार. मग अशा माणसांकडून परोपकार कसा घडणार, घडूच शकत नाही, अशा माणसांकडून परोपकार घडत नाही. परोपकार घडेल का, कारण ती मुळातच कशी आहेत, आळशी आहे, दुचितपणा भरलेला आहे, खोटं बोलतात, म्हणजे ती परोपकार करू शकत नाहीत, करंटी लक्षणं असणारी माणसं. मग तेथे कैचा परोपकार केला बहुतांचा संहार, त्याने अनेकांचा संहार केलेला असतो.
पापी अनर्थी अपस्मार सर्व अबद्धी. मग तो पापी अनर्थ घडून आणणारा पिशाच वस्तू वागणारा सर्व दृष्टीने असंबंध असतो. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे की पवित्र लोकांमध्ये भिडावे, वेगामध्ये निशंक व्हावे, सदा मनापासून भावे जनविनिंद्य क्रिया. तेथे कैचा परोपकार केला बहुतांचा संहार. पापी अनर्थी अपस्मार सर्व अबद्धी. शब्द सांभाळून बोलना, शब्द सांभाळून बोलेना, आवरिता आवरेना, कोणी एकासी मानेना, बोलणे त्याचे. मग तो शब्द कसा सांभाळून कधीच बोलत नाही, फटकन बोलून टाकतो. तो कुठलाही विचार करत नाही की माझ्या या बोलण्याचा समोरच्यावर काहीतरी परिणाम होणार आहे, त्याला माझ्या बोलण्याचा त्रास होणार आहे, असा तो काही विचार करत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला, असं तो करतो. मग एकदा बोलायला लागला की तो कुणालाही आवरता आवरत नाही. आणि म्हणून समर्थ म्हटलं आहे की शब्द सांभाळून बोलेना, आवरिता आवरेना. एकदा बोलायला लागला की तो कुणालाही आवरत नाही, कोणा एकासी मानेना, बोलणे त्याचे. मग तुझं बोलणं कोणालाही आवडत नाही. मुळात त्याला काही माहितीच नसतं, कारण तो करंट असतो. मुळात त्याला काहीच माहीत नसतं. मग त्याचं ऐकणार तरी कोण? त्याचं ऐकणाऱ्याला म्हणजे दुसरा कोणी ऐकत बसत नाही. कोणी एकास विश्वास नाही, कोणी एकासी सख्य नाही, विद्या वैभव काहीच नाही उगची ताठा. मग त्याचा कुणावरच विश्वास नसतो, त्याचं कुणाशीही सख्य नसतं. आणि समर्थ म्हणतात आहे विद्या अथवा वैभव वगैरे काहीच त्याच्याकडे नाही, फक्त काय आहे, उगाची ताठा. उगा ताठा मात्र त्याच्याकडं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की कोणी एकास विश्वास नाही, कोणावरच त्याचा विश्वास नाही. तो आणि त्याचा विश्वास दोन्ही एकावर, त्याच्यावरच. तो विश्वास दुसऱ्यावर ठेवत नाही. कोणा एकाशी सख्य नाही, कुणासोबतच तो नाते ठेवत नाही. विद्या वैभव काहीच नाही, विद्येचंही नाही, वैभवाचंही नाही, उगाची ताठा. म्हणजे उजवाच ताठा सुद्धा नाही. आणि म्हणून समर्थाने दिलाय पुढे, कोणी एकास विश्वास नाही, कोणी एकाशी सख्य नाही, कोणी वैभव काहीच नाही, उगाची ताठा. मग त्याचा विश्वास कोणावर नसतो, त्याचं कोणाशीही सख्य नसतं, आणि विद्या आणि वैभव वगैरे काहीच नसतं त्याच्याकडे. मग तो काय राहिला? ताठा मात्र राहिला. मग त्यानंतर अनेकांची अंतरे राखावीत. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तो उदयास येते. काय उदयास येते? ऐशी हे विवेकाची उत्तरे ऐकणार नाही. यासारखी विवेकाची उत्तरे शिकू किंवा ऐकूनच तो घेत नाही, त्याला काहीच ऐकायचं नसतं, तो आपल्या थोड्यात असतो. म्हणून तिथले राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. बहुतांची अंतरे जर आपण राखली तर काय होतं? भाग्य येतं त्याच्यानंतर. जर आपण दुसऱ्याचा जर इन्सल्ट करत राहिलो, दुसऱ्याला जर बोलत राहिलो, तर आपल्याकडे भाग्य कसं काय येईल? नाही येणार आपल्याकडे भाग्य. म्हणून समर्थाने म्हटलेलं आहे, राखादिवी भवितांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. ऐशी हे विवेकाची उत्तरे ऐकणार नाही. स्वये आपणास कळेना, शिकवले ते ऐकेना, तयासी उपाय नाना, काय करते. म्हणजे स्वये आपणास कळेना, शिकवले ते ऐकेना. शिकवलेलं ते ऐकत नाही. स्वतःला एकतर काय कळत नाही, काय होतं? स्वतःला एकतर काहीच कळत नाही, शिकवलेलं काहीही ऐकत नाही. म्हणजे समर्थ म्हणतात सगळं अर्धवट केलेलं आहे. तसं करून चालतं का? नाही. मग एकतर त्याला स्वतःला काही येत नाही, शिकवल्याला त्याला आवडत नाही, त्याच्याकडेही ती बुद्धी नाही. म्हणून स्वये आपणास ठावेना, शिकवले ते ऐकेना, तयासी उपाय नाना, काय करती. मग समर्थ म्हणतात आहे की त्याला सांगून काहीच फायदा नाही, त्याला काहीच कळत नाही. मग शिकवलं तर तो कसा ऐकत असेल? नाही ऐकत. मग नाना उपाय केले तरी काही होणार नाही. कल्पना करी उदंड काही, प्राप्तव्य तो काहीच नाही. अखंड पाहिला संदेही अनुमानाचे. म्हणजे कल्पना करी उदंड काही. कल्पना कसा करतो? तो उदंड करतो. म्हणजे त्याच्या मनात कल्पना येत असतात, तो उदंड कल्पना करत राहतो. मग समर्थाने म्हटलंय पुढे, कल्पना करी उदंड काही, प्राप्तव्य तो काहीच नाही. कल्पना करतो पण प्राप्त मात्र त्याच्याकडे काय आहे? काहीच नाही. प्राप्त काहीच नाही, फक्त तो काय करतो?
कल्पना करण्याचं काम करतो, परंतु ते पूर्ण काम करण्याचं काहीच काम करत नाही. ते पूर्णत्वास नेलं पाहिजे, ते पूर्ण केलं पाहिजे, तर त्या कल्पनांचा उपयोग होईल. कल्पना करतो परंतु प्राप्त मात्र काहीच करत नाही, पण त्याने काहीही प्राप्त होत नाही. तो नेहमी अनुमानाच्या संदेहात पडलेला असतो. अनुभव त्याला महत्त्वाचा नाही आणि म्हणून मग काय होतो, तो फसतो, तो पुढे जात नाही, पुढे त्याला वाट मिळत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, पुण्य मार्ग सांडिला म्हणे, पाप झाडावे काशाने, निश्चय नाही अनुमाने नाश केला. मनाने त्याने पुण्य मार्गाचा त्याग केलेला असतो, तर त्याचं पाप नष्ट तरी कसं होणार. मनात कुठल्याही गोष्टी संबंधी निश्चय नसल्याने, केवळ कल्पना करीत राहिल्याने तो नाश होतो. आणि म्हणून मग समर्थ म्हणतात आहे, काही एका पुरते कळेना, सभेमध्ये बोलो राहेना, बाष्कळ बडबड ऐसे रचना कळो आले. मग काही एक सुनले, मग त्याला काय पुरतं कळत नाही आणि मात्र तो काय सभेमध्ये तो बोलल्याशिवाय राहत नाही. एक तर त्याला कळत नाही म्हणजे शांत बसलं पाहिजे. कळत नाही ना, मग आपण जास्त बोलता कामा नाही. ज्याला कळतं आहे तो बोलणार आहे. काही एक पुरते कळेना, त्याला काहीच त्याच्यातलं कळत नाही. सभेमध्ये बोलो राहेना, सभेमध्ये बोलायला तोंड होत नव्हतं. बाष्कळ लबाड ऐसे जना कळो ऐसे, वा हे काही नेमकपणे आणले, काही नेमकपणे आपुले, बहुत जनासी कळो आले, त्याची मनुष्य मान्य झाले भूमंडळी. म्हणजे काही नेमकपणा आपुले, बहुत जनासी कळो आले. काही जे नेमकपण आहे, ज्या माणसाच्या वागण्यात निश्चितपणा नियमितपणा आहे, असे लोकांना अनुभवावरून कळते आहे, तोच माणूस या जगतात मान्य होतो. म्हणजे ज्याच्याकडे चांगले गुण आहे, जो ऐकतो आहे, लिहितो आहे, बोलतो आहे, श्रवणात आहे, उत्तमाचे त्याला संस्कार आहे, त्याला मात्र समर्थ म्हणतात आहे की काही एका नेमकपणे आपुले, त्याची मनुष्य मान्य झाले भूमंडळी. म्हणजे बहुत जनासी कळो आले, म्हणजे त्याच्या वागण्यात बोलण्यात सगळा फरक जाणवून आला, लोकांना अनुभवावरून कळून आले. तोच माणूस काय होतो, जगात धन्य होतो. म्हणजे जगात त्याला मान्यता मिळते, जगात तो वावरू शकतो. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की काही नेमकपणे आपुले, बहुत जनासी कळू आले, त्याची मनुष्य मान्य झाले भूमंडळी. तेच मनुष्य या जगात मान्य होतात की ज्यांना बहुत जनांचं म्हणजे निश्चितपणा, वागण्यात निश्चितपणा, नियमितपणा, आणि असं अनेक लोकांना त्यांच्या काय झालं, म्हणजे वावरण्यावरून, अनुभवातून ते दिसू लागलं, म्हणून त्याची मनुष्य मान्य झाले भूमंडळी. झिजल्या वाचुनी कीर्ती मान्यता नव्हे की फुकाची, जिकडे तिकडे होत चिची अवलक्षणे. माणूस झिजल्याशिवाय त्याची काय त्याला कीर्ती मिळत नाही, लोकांची मान्यता काही फुकटची मिळत नाही. अवलक्षणी माणसाची जिकडे तिकडे छिऊ होते, म्हणजे चितू होते. चितू होते. अवलक्षणी जी माणसं आहेत, जी खरं त्यांच्याकडे लक्षणच नाही उत्तमाची, अवलक्षणं आहे त्याच्याकडे सगळी, मग त्याचा चितू होणारच, कारण त्याला मग तिथे हसणारच. आणि म्हणून मग समर्थाने पुढे म्हटलेलं आहे की काही नेमकपणे आपुले, बहुत जनासी कळू आले, त्याची मनुष्य मान्य झाले भूमंडळी. झिजल्या वाचुनी कीर्ती कैची, मान्यता नव्हे की फुकाची. झिजल्या वाचुनी कीर्ती कळते का नाही, मग मान्यता कसली मिळणार आहे, जिकडे तिकडे होते चिची अवलक्षणे. मग चिची झाल्यावर काय होतात, अवलक्षणे त्याला म्हटलं जातं. आणि म्हणून पुढे म्हटलंय, भल्याची संगती धरीना, आपणासी शहाणे करीना, तो आपला आपण वैरी जाना, स्वहित नेणे. मग समर्थाने म्हटलेलं आहे की भल्याची संगती धरीना, भल्याची, तो स्वतः कसा आहे, करंट आहे, तो आळशी आहे, दुचितपणा आहे, त्याच्याकडे खोटं बोलतो, सगळं आहे, पण तरी सुद्धा त्याने भल्याची संगती धरली तर त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं, परंतु तो भल्याची संगती धरतच नाही आहे. मग भल्याची संगती न धरल्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही आहे. मग संत वचनं त्याने अंगी बांधली तर संतांचे विचार आपल्या अंगामध्ये रुजतील. मग समर्थ म्हणतात आहे की आपल्याला काय करता आलं पाहिजे, तर समर्थ भल्यांची संगती धरता आली पाहिजे.
मग आपणासी शहाणे करीना तो आपला आपण वैरी जाना स्वहित नेणे. मग भल्यासोबत राहून आपल्याला स्वहित करायचं आहे. आणि ते जर आपल्याला जमत नसेल तर आपल्यासारखा करंटा कोणीही नाही. आपल्याला जर काही कळत नसेल तर त्या भल्याच्या संगतीमध्ये राहून आपल्याला त्याच्यासोबत राहून त्याच्याकडे जे चांगले गुण आहेत त्याच्याकडचे गुण घेऊन आपल्याला शहाणं व्हायचं आहे. मग ते जर त्याने घेतले नाही तर तो आपला आपणच वैरी आहे. मग स्वहित नेणे लोकांसी बरे करावे ते उसने सवेची घ्यावे ऐसे जयाच्या जीवे जा निजेना. म्हणजे लोकांसी बरे म्हणजे भल्याची संगती. माणूस झिजल्याशिवाय त्याला कीर्ती येत नाही. झिजल्याशिवाय कीर्ती मिळत नाही. लोकांची मान्यता काही फुकटची मिळत नाही. अवलक्षणी माणसाला काहीच मिळत नाही. जिकडे तिकडे त्याचे काय होते छितूच होते. मग भल्याची संगती धरीना जो माणूस भल्यांची संगती धरीत नाही आपणासी शहाणे करीना आपले आपणास शहाणं करीत नाही तो आपला आपण वैरी जाना स्वहित नेणे. मग तो आपले स्वहित जाणत नसल्यामुळे तो स्वतः काय होतो वैरी बनतो. स्वतः वैरी होतो आणि त्यामुळे त्याला दुसरं काही जग दिसत नाही. तो स्वतःचा काय होतो दुश्मन होऊन बसतो. स्वतःचा काय होतो वैरी होतो. मग त्याने संतांची संगती धरली पाहिजे, सज्जनांची संगती धरली पाहिजे आणि त्यामुळे त्यांच्यासोबत राहून त्यांच्याकडे जे चांगले गुण आहेत ते आपण आत्मसात केले पाहिजे. ते गुण आपल्याकडे येण्यासाठी त्या गुणांची पूर्तता आपण केली पाहिजे. ते गुण आपल्याकडे येण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे भल्याची संगती धरीना आपणासी शहाणे करीना तो आपला आपण वैरी जाना स्वहित नेणे. म्हणजे तो आपला आपणच वैरी आहे. स्वतःच वैरी तो त्याला स्वहित जाणता येत नाही. आणि म्हणून पुढे म्हटलंय आपण लोकांचे बरे करावे लोकांचे बरे करावे ते उसने सवेची घ्यावे ऐसे जयाच्या जीवे जा निजेना. जेथे नाही उत्तम गुण ते करंटपणाचे लक्षण बहुतांचे न मने ते अवलक्षण सहजची झाले. मग समर्थ म्हणतात लोकांचे बरे करावे म्हणजे आपण लोकांचं बरं केलं पाहिजे सगळ्यांबद्दल. तर तेही आपल्याला काय होतात तेही आपल्याला बरे करतात. म्हणजे आपल्याला दुसऱ्याविषयी जरी आपला शत्रू असला तरी त्याला आपल्याला आशीर्वाद देता आले पाहिजे. आपण जर दुसऱ्याचं चांगलं केलं तर दुसरं आपलं चांगलं होणार आहे. आपल्याच जर वाचेतून उत्तमाचं निघत नसेल आपल्याच जर वाचेमधून अवलक्षणं निघत असतील तर दुसरं सुद्धा आपल्याला तसंच देणार आहे. मग आपल्या मुखातून उत्तमाचंच निघालं पाहिजे. आपण उत्तमाचंच बोललो पाहिजे तरच आपण आता आज जर उत्तमाचं बोललो तर उद्या आपल्यासाठी सुद्धा सगळे उत्तमाचे बोलणार आहेत. आणि उत्तमाचं बोलून हळूहळू आपल्याला कायमच उत्तम राहण्याची उत्तम बोलण्याची आपल्याला सवय होऊन जाईल. आपण सगळ्यांचं चांगलंच बघणार आहोत. कोणाचंही आपण वाईट बघता कामा नये. सगळ्यांचा चांगला विचार केला पाहिजे. म्हणून आहे ती विश्व प्रार्थना उगाच दिलेली नाही. विश्व प्रार्थना का दिलेली आहे कारण आपण भलं दुसऱ्याचं केलं तर आपलं आपोआपच भलं होतं. म्हणून हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडे नाम मुखात अखंड राहू दे. म्हणजे हे जग सुखी व्हावे असं आहे. हे जग म्हणजे सगळ्यांना चांगली बुद्धी दे चांगलं आरोग्य दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे चांगलं आरोग्य दे सर्वांना काय कर सुखी ठेव. आणि म्हणून समर्थाने म्हटलं सगळ्यांसाठी आपल्याला मागता आलं पाहिजे. स्वतःसाठी स्वार्थीपणा करायचा नाही. विश्व प्रार्थना सांगितलेली आहे ती आपण दररोज केली पाहिजे. मग सगळ्यांना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे चांगलं आरोग्य दे सर्वांशी चांगलं वागण्याची त्याला बुद्धी दे चांगलं आरोग्य सगळ्यांना प्रदान कर. आणि मग हळूहळू आपण लोकांचं बरं केली की लोकही आपलं बरं करतात. आपण जर चांगलं विचार मांडले तर आपल्यामध्येही चांगले विचार येतात. हे त्या करंट्या जीवाला काही केल्या कळत नाही. ते कळालं पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे लोकांशी बरे करावे ते उसने सवेची घ्यावे ऐसे जयाच्या जीवे जाणी जेना. जेथे नाही उत्तम गण
उत्तम गुण ते करंटपणाचे लक्षण. जेथे उत्तम गुण नाही ते कशाचं लक्षण आहे? करंटपणाचं. बहुतांशी न म्हणे ते अवलक्षण. बहुतांना जे मानत नाही ते अवलक्षण आहे, ते सहजची झाले. म्हणजे जेथे उत्तम गुण नाही ते करंटपणाचं लक्षण आहे आणि जे पुष्कळांना मान्य होत नाही ते सहजच अवलक्षण असं समजावं. म्हणजे जे सगळ्यांना मान्य नाही ते काय आहे? ते अवलक्षणच आहे. मग ही अवलक्षण आल्यामुळे करंटपण येतं. मग ही अवलक्षण गेली पाहिजेत. म्हणजे उत्तम गुण नाही, जेथे उत्तम गुण नाही ते करंट लक्षण आहे. म्हणून उत्तम गुण आपल्याला अंगीकारता आले पाहिजेत. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे, जेथे नाही उत्तम गुण ते कशाचं लक्षण आहे? करंटपणाचं. बहुतांशी न म्हणे ते अवलक्षण सहजची झाले. कार्याकारण सकळ काही, कार्ये विन तो काहीच नाही. निकामी तो दुःख प्रवाही वाहतची गेला. जगातील सर्व व्यवहार कसे असतात? सापेक्ष असतात. आपण जर कोणाच्या उपयोगी पडलो तरच तो आपले कार्य करतो. निरुपयोगी मनुष्य दुर्लक्षित झाल्याने नेहमीच दुःख प्रवाहात कसा जातो? वाहतच जातो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की कार्यकारण सकळ काही, सकळ काही, बहुता कार्ये विन तो काहीच नाही. कार्य जर तो करत नसेल, रिकामी जर तो बसत असेल तर तो काहीच नाही. निकामी तो दुःख प्रवाही वाहतची गेला. निकामी राहिल्यामुळे दुःख आलं की तो तसा ते दुःखाबरोबर कसा जातो? वाहत जातो. बहुतांशी मान्य थोडा, त्याच्या पापासी नाही जोडा. निराश्रयी पडे उघडा जेथे तेथे. म्हणजे बहुतांशी जगातील सर्व व्यवहार कसे असतात? सापेक्ष असतात. आपण जर कोणाच्या उपयोगी पडलो तरच आपले कार्य करतो, म्हणजे तरच तो आपले कार्य करतो. मग निरुपयोगी मनुष्य दुर्लक्षित झाल्याने नेहमीच दुःख प्रवाहात वाहत जातो. मग बहुतांशी मान्य थोडा, जो पुष्कळांना मान्य नसतो त्याच्या पापाशी नाही जोडा, त्याच्या पापाला जोड नाही. निराश्रयी पडे उघडा जेथे तेथे. मग त्याला कोणी आश्रय देत नसल्यामुळे जिथे तिथे काय पडतो? जिथे तिथे तो उघडा पडतो. या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे. तेने मनासारखे फावे सकळ काही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून माणसाने अवगुणांचा त्याग केला पाहिजे. अवगुणांचा माणसाने त्याग करून या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे. म्हणून माणसाने अवगुणांचा त्याग करून उत्तम गुण कोणते आहेत हे जाणून घेतले पाहिजेत. तेने मनासारखे फावे सकळ काही, म्हणजे सगळं काही त्याच्या मनासारखं होतं. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे करंट लक्षण निरूपणाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.